प्रिय मित्रांनो, संत मरियम मग्दला हिचा आपण सण साजरा करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्या जीवनातून 7 भूत काढलेली होती असा आपल्याला लूकच्या शुभवर्तमान अध्याय 8:2 मध्ये सांगितलेला आहे. आणि त्यावरून आपल्याला दिसतं की तिला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जी आत्मीयता होती, जे प्रेम होतं, ते तिने अनेक वेळेला व्यक्त केलेलं आहे. आजच्या ह्या दिवशी आपण पाहतो की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त एका पुरुषाच्या घरी जेवायला बसलेला होता, त्या ठिकाणी अनेक माणसं जमलेली होती, पण तिने धावून त्याच्या पायावर लोटांगण घातलं. त्या पायावरती ती रडली, तिच्या अश्रूने तिने ते पाय धुतले, तिच्या केसाने तिने ते पाय पुसले आणि विशेषतः त्या पायाला मुके घातले आणि ते सुगंध द्रव्य त्या पायावर तिने ओतलं. आणि त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि खरोखर संपूर्ण ती खोली जणू काही सुगंधाने भरून गेली. प्रिय मित्रांनो, त्यानंतर सुद्धा आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा जेव्हा मरण पावला, त्यावेळेला त्याच्या क्रुसाखाली ती तिथे उभी होती. ती पवित्र मरिया आणि संत योहान यांच्या समवेत ती तिकडे होती. येशूच्या दुःखात ती एकूण झालेली होती आणि ते येशूचं दुःखारूप मरण तिने अनुभवलं होतं. आणि तिने सुद्धा ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला पुरलं, तो देखील तो अनुभव तिने घेतलेला होता. आज माझ्या प्रिय मित्रांनो, आपण पाहतो दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजेच रविवारी सकाळी पहाटे ती त्या ठिकाणी येते आणि येशूच्या त्या शरीराला सुगंधित तेल आपण लावावे म्हणून ती काही गोष्टी घेऊन येते. पण तिथे प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे आणि येशू ख्रिस्त तिला दर्शन देतो, हे देखील आपण तिथे पाहतो. या अनुषंगाने आपल्या लक्षात येईल की तिचं येशूवर, येशूचं तिच्यावर किती प्रेम होतं. त्यानंतर ती धावत जाते आणि पेत्राला आणि इतर शिष्याला सांगते की प्रभू उठला आहे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. ती पेत्राला घेऊन येते. माझ्या प्रिय बंधूंनो, ह्यावरून ती पहिली शिष्य आहे असं ख्रिस्त सभा मानते. आणि ती केवळ शिष्यच नाही, ती प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता देण्यासाठी नंतर ही सगळ्या शिष्यांसोबत ती असते, त्याला मदत करते आणि ते कार्य देखील ती पूर्ण करते. आज प्रिय मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तो प्रेम करतोच. परंतु मरियम मग्दलेने हिने ज्या प्रकारे प्रेम केलं, कारण ज्या प्रकारे तिला आपल्या पापांचं दुःख झालं, पश्चाताप केला, तितक्या प्रमाणामध्ये प्रभू येशूने तिला ते प्रेम दिलेलं आहे. त्यानंतर देखील आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त एक दिवस हा हिचा भाऊ लाजरस मरण पावला असताना तो येतो आणि 4 दिवस झालेले होते मरणाला, तरी देखील तो त्याला त्या खाचीतून उठवतो आणि जिवंत करतो. आणि हे मरियेच्या जीवनातली एक अविस्मरणीय अशी गोष्ट होती आणि त्याबद्दल ती प्रभू येशूला धन्यवाद देते. आणि अशा प्रकारे तिच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा किती महान होता आणि आपण देखील प्रभू येशू ख्रिस्तांचं जीवनात कसं स्वागत करू शकतो हे आपल्या लक्षात येईल.